यूपी बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा। अच्छा लग रहा है चलेगा। मराठीत बोला. नहीं बोलते, मराठीत बोला. नहीं बोलते. हा ठीक आहे. नहीं बोलते. नाही बोलत ना. मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे का? बाहेरून लोक महाराष्ट्रात येत असतील, इथल्या मराठी माणसाला कमी लेखत असतील, इथल्या मराठीचा वारंवार अपमान करत असतील तर एका सच्च्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागा होईल. कानफट इथंच बसणार. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की जिथे परप्रांतीय बाहेरून महाराष्ट्रात येऊन इथल्याच मातृभाषेच्या विरोधात मोर्चा काढायची हिंमत दाखवतात. मुंबईमध्ये लोक 10-10, 20-20 वर्ष राहतात पण त्यांना इथली मातृभाषा शिकायची गरज पडत नाही. जेवढी मराठीची सक्ती आम्ही परप्रांतीयांना करतोय तेवढीच मराठी शाळा वाचवण्यासाठी का नाही? मुंबईमध्ये मराठी हा खरंच संवेदनशील विषय आहे की फक्त राजकीय पोळी भाजण्याचं एक माध्यम? भारताच्या पाठीवर महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आमदार आणि खासदारांची संख्या आहे, पण महाराष्ट्रातला मराठी माणूस दुसऱ्या कुठल्याच राज्यात सत्तेवर नाही. मुलगा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि बाप परप्रांतीयांना मराठी शिकवायला मराठी वाचवाच्या मोर्चात. वाह. मराठी इतिहासात बघितलं तर मराठी ही 1500 ते 2000 वर्षांपूर्वीची जुनी भाषा. 12व्या शतकात महानुभाव संप्रदायाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरातमधून महाराष्ट्रात येऊन इथल्या मराठी भाषेचा मान आणि सन्मान वाढवला. स्वामींवरती लिहिला गेलेला लीळाचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ठरला. त्या काळी संस्कृत प्रचलित असून सुद्धा भावार्थ दीपिका लिहायला ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषा निवडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला फक्त भाषा म्हणून नाही तर स्वाभिमान आणि स्वराज्याचं प्रतीक दिलं. मराठी भाषेत प्रशासन करण्यासाठी विशेष शब्दसंपत्ती लागते, म्हणून महाराजांनी राजव्यवहार कोश नावाचा शब्दकोश तयार केला. मराठी भाषेचा उपयोग फक्त व्यवहारापुरताच मर्यादित न ठेवता तो एक सशक्त सांस्कृतिक अस्त्र बनवण्यात आला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. पण ऍक्च्युअलमध्ये आज महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये किती लोक मराठी बोलतात? आज मुंबईमध्ये भाषेला घेऊन मोठा विषय पेटलाय. पण खरंच मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे का? भारतीय संविधानानुसार कुठलाही माणूस कुठल्याही राज्यात जाऊन स्थायिक होऊ शकतो, कुठलाही व्यवसाय करू शकतो. पण सपोज तुमच्या घरात कुणीतरी पाहुणा आलाय आणि तो तुमच्या घरात येऊन तुमच्यावर दादागिरी करतोय, तुम्हाला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? अशा वेळी एका सच्च्या मराठी माणसाची प्रतिक्रिया हीच असेल की जर कोणी महाराष्ट्रात येत असेल, इथल्या मराठी भाषेला कमी लेखत असेल, इथल्या मराठी माणसाचा वारंवार अपमान करत असेल, इथल्या मराठी भाषेच्या विरोधात आंदोलन करायची हिंमत दाखवत असेल तर एका सच्च्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागा होऊन कानफट इथंच बसणार. विरोध मराठी न येण्याचा नाही, विरोध आहे परप्रांतीयांच्या मगरुरीचा, विरोध आहे आमच्या मातृभाषेचा वारंवार होणाऱ्या अपमानाचा. महाराष्ट्र परप्रांतीयांना पोचतो, राहायला जागा देतो, कमवायला संधी देतो, खायला अन्न देतो. मराठी येत नाही तर मराठी शिकवायला सुद्धा तयार होतो. पण तरीही इथे येऊन लोक 10-10, 20-20 वर्ष राहतात पण त्यांना साधी इथली मातृभाषा शिकायची गरज पडत नाही. उलट ते इथल्याच मातृभाषेच्या विरोधात आंदोलन करायची हिंमत दाखवतात. एक विचार करा, मनसेच्या कार्यकर्त्यांचा एवढा मार खाऊन सुद्धा ते मराठी भाषेच्या विरोधात एवढा विद्रोह करू शकतात का? कारण आज मुंबईमध्ये सत्ताच त्यांची आहे. देशातील सर्वाधिक परप्रांतीय आमदार खासदारांची संख्या मुंबईमध्ये आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी मुलांना रोजगार देण्यासाठी असमर्थ आहेत पण बिहाऱ्यांसाठी बिहार भुवन उभारण्यासाठी समर्थ आहेत. आज मुंबईमध्ये परप्रांतीयांची संख्या 65% आणि मराठी माणसांची संख्या 35% झाली आहे. देशातील असं एकमेव राज्य आहे महाराष्ट्र की जिथे स्थानिकांच्या 3 पट परप्रांतीयांची संख्या आहे. आणि याचा परिणाम हा झालाय की इथल्या स्थानिक मराठी माणसांना जॉब्स राहिले नाहीत. बिझनेसमध्ये उतरावं तर त्याआधीच परप्रांतीयांनी बळकावून ठेवलेत. मुंबईमधले 70% बिझनेस हे परप्रांतीयांचे आहे. त्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये 70 ते 80% परप्रांतीय आणि 20 ते 30% मराठी. रिअल इस्टेटमध्ये 80% परप्रांतीय आणि 10 ते 20% मराठी. हॉटेल स्ट्रीट फूडमध्ये 70 ते 80% परप्रांतीय आणि 20 ते 30% मराठी. लहान दुकाने आणि सेवा व्यवसायांमध्ये 50 ते 60% परप्रांतीय आणि 40 ते 50% मराठी. प्रसिद्ध स्थानिक ब्रँडमध्ये 40% परप्रांतीय आणि 60% मराठी. फिल्म इंडस्ट्रीमध्ये 85% परप्रांतीय आणि 15% मराठी लोक आहेत. मग मराठी मुलांमध्ये स्किल नाही का? मराठी मुलांमध्ये कष्ट करण्याची क्षमता नाही का? मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असा मराठी माणसावरती एक थप्पा मारण्यात आला. पण संधी मिळाली तर मराठी माणूस काहीही करू शकतो. मराठी माणूस चित्रपट सृष्टीचा निर्माता बनू शकतो. मराठी माणूस क्रिकेटचा बाप बनू शकतो. मराठी माणूस विमानाचा शोध लावू शकतो. मराठी माणूस संगीत क्षेत्रात 3000 पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड करून भारत रत्न होऊ शकतो.
मराठी माणूस जुलमीच्या काळात गंधाट अंधारात सूर्यासारखा लख्ख स्वराज्याचा प्रकाश पाडू शकतो. इथे प्रश्न फक्त भाषेचा नाही तर मुंबईच्या अस्तित्वाचा आहे. आज मुंबई महाराष्ट्रात आहे, म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवरती देशात 1 नंबरला जीडीपीचा हिस्सा आहे. महाराष्ट्राच्या जीडीपीचा हिस्सा राष्ट्रीय पातळीवरती 13.3% आहे, पण त्यापैकी एकट्या मुंबईचा राष्ट्रीय पातळीवरती जीडीपीचा हिस्सा 6.16% आहे. आज मुंबईमध्ये पॉप्युलेशनची अत्यंत भयानक परिस्थिती होत चालली आहे. मुंबईचे क्षेत्रफळ सुमारे 603 चौरस किलोमीटर आहे. त्यानुसार तेवढ्या क्षेत्रामध्ये मिनिमम 3 लाखापासून मॅक्झिमम 1 कोटीपर्यंत लोक राहू शकतात. पण आज मुंबईमध्ये 2,69,12,000 लोक राहतात, म्हणजे क्षमतेच्या निम्म्यापेक्षा जास्त. मुंबईमध्ये एका दिवसाला जवळपास 3200 ते 3400 लोकल ट्रेन धावतात. एका दिवसाला 90 लाख ते 1 कोटींपर्यंत प्रवासी लोकलने प्रवास करतात. देशातल्या सगळ्या रेल्वेंपैकी 40% रेल्वे ह्या फक्त मुंबईमध्ये लोकलसाठी वापरल्या जातात. आणि लोकल ट्रेनची परिस्थिती पॉप्युलेशनच्या बाबतीत अत्यंत भयानक होत चालली आहे. फक्त ट्रेनमध्येच नाही तर सकाळी 8 ते 11, सायंकाळी 5 ते 7 प्लॅटफॉर्मवरती सुद्धा उभं राहायला जागा नसते. 29 सप्टेंबर 2017 मध्ये प्रभादेवी स्टेशनवरती गर्दी होऊन 23 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. सामान्य मुंबईकराला रोज ऑफिसला जाणं आणि सुखरूप घरी येणं हा एक नवीन टास्क बनला आहे. रोज नवनवीन ब्रिज उभे राहतात. कुठे साधी माती शिल्लक राहिली नाही. मुंबईकरांसाठी कुठे पार्किंग शिल्लक राहिले नाही. आणि याचं एकमेव कारण ते म्हणजे रोजच्या रोज परप्रांतीयांच्या बाहेरून गच्च भरून येणाऱ्या ट्रेन. मुंबईने यांना राहायला जागा दिली, आज ते मुंबई गळायला निघाले. म्हणजे मुंबई देशाला पोहोचते. देशातील प्रत्येक राज्यातील माणूस मुंबईमध्ये राहतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो. इथला मराठी माणूस प्रत्येकाला ऍडजस्ट करून घेतो. पण हे बाहेरून महाराष्ट्रात येतात आणि इथल्या मातृभाषेच्या विरोधात आंदोलन करायची हिंमत दाखवतात. याचं एकमेव कारण म्हणजे या महाराष्ट्रातलं घाणेरडं राजकारण. फक्त मतांसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे बघा काय करू शकतात. मीरा भाईंदरला जागा सीएम साहेब मीरा भाईंदरला 30% जागा जरी मेहता साहेबांच्या मालकीची 30%. तुम्ही घेऊन 10%. मला 10% मला द्यायला तयार आहे. मी बोलू 10% म्हणजे 9.5% तरी आहे. यापेक्षा या सगळ्या गोष्टींना जबाबदार आम्ही स्वतः आहोत. कारण मराठी फक्त थोपून चालत नाही. मराठी ही शिकवावी लागते, मराठी समजवावी लागते, मराठी आचरणात आणावी लागते. आज मराठी शाळांची परिस्थिती अत्यंत भयानक होत चालली आहे. मुलगा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि बाप परप्रांतीयांना मराठी शिकवायला मराठी वाचवाच्या मोर्चात. मुंबईमध्ये 2014-15 मध्ये 368 मराठी शाळा होत्या. आज त्या 262 वर आल्यात. 10 वर्षात 100 पेक्षा अधिक मराठी शाळा बंद पडल्या. आणि ज्या शिल्लक आहेत त्यांची अवस्था सुद्धा दयनीय आहे. म्हणजे आम्ही परप्रांतीयांना मराठी शिकवायला तयार आहोत, पण स्वतःच्या मुलांना नाही. मराठी म्हणजे फक्त एक भाषा नाही. मराठी म्हणजे एक भावविश्व. मराठी म्हणजे सन्मान. मराठी म्हणजे स्वाभिमान. मराठी म्हणजे संस्कृती. ही मराठी आपण जपली पाहिजे. प्रत्येक राज्याला, प्रत्येक प्रांताला आपापली मातृभाषा प्रिय आहे. प्रत्येकाने दुसऱ्याच्या भाषेचा अनादर न करता स्वतःच्या भाषेचा आदर केला पाहिजे. मराठी हा थोपवायचा विषय नाही, समजवायचा विषय आहे. पण जर समजत नसेल कानफट इथंच बसणार.